नमस्कार, माझे नाव यशवी विकास सावरी. मी आता दुसरी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव. आज मी तुमच्या समोर कोणती सामान्य स्त्री म्हणून नाही, तर स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ म्हणून उभी आहे. होय, मी जिजाऊ बोलते. त्या मातीशी बोलते जिच्यात माझे शुभाने स्वराज्याचे स्वप्न पेरले. त्या तलवारीशी बोलते जिच्यात न्यायाची धार होती. ज्या काळात स्त्रीला चूल आणि मूल या पलीकडे काहीच अधिकार नव्हता, त्या काळात मी एका बालकाच्या मनात स्वराज्याचे स्वप्न पेरले. ते बालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मी केवळ शिवाची आई नव्हते, मी त्यांची पहिली गुरु होते. मी त्यांना देशभक्तीची शिकवण देणारी पहिली माता होते. मी त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत असे, पण त्या केवळ कथा नव्हत्या, त्या होत्या नीती, धैर्य, न्याय आणि स्वाभिमानाच्या शिकवणी. मी त्याला दूध पाजलं, पण सोबत स्वाभिमानाचं बाळकडूही दिलं. मी त्याला झोपवलं, पण त्याच्या मनात स्वराज्याचं स्वप्न जागं ठेवलं. मी त्याच्या हातात तलवार दिली, पण त्याआधी त्यांच्या मनात नीतीची धार निर्माण केली. कारण मला माहीत होतं, तलवार शत्रू जिंकते, पण नीती माणसं जिंकते. मी शुभाला सांगितलं, राजा हो पण अन्याय होऊ नकोस, शक्तिशाली हो पण क्रूर होऊ नकोस, आणि जीव पण माणुसकी हरवू नकोस. आज मी तुम्हाला विचारते, माझ्या शुभाने निर्माण केलेल्या स्वराज्यास कोठे हरवलंय? आजही स्त्री डोळ्यात पाणी घेऊन जगते. आजही अन्याय शांतपणे सहन केला जातो. आजही स्वार्थ देशापेक्षा मोठा ठरत आहे. अशा वेळी मी जिजाऊ म्हणून गर्व करू की असं